नमस्कार. हॅलो डॉक्टरच्या या कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षक हो, जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मी वास करते, म्हणूनच आपण आपल्या घरात परिसरात स्वच्छता करतो. पण आपल्या शरीराची म्हणजे अंतर्गत शरीराची स्वच्छता करून आपल्याला आरोग्याचा वारसा मिळतो, तो किडनीमुळे म्हणजेच मूत्रपिंडामुळे. आपण किडनीचे कार्य हे ओळखतोच, कारण सकाळपासून रात्रीपर्यंत आपण तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ किंवा पेय खातो. त्यातील विषारी पदार्थ हे शरीराबाहेर काढायचं काम हे किडनी अहोरात्र करत असते. पण एकदा का किडनीने हे स्वच्छताचे काम करायचे म्हणजे नकाराची घंटा वाजवली की आपली आरोग्याची धोक्याची घंटा वाजू लागते. प्रेक्षक हो, भारतात सद्यस्थितीला 100 लोकांमागे 10 लोकांना किंवा 10 ते 17 लोकांना ह्या किडनीच्या आजारापासून त्रस्त आहेत. याशिवाय मधुमेह आणि रक्तदाब यासारखेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या आजाराचे वाढते लक्षण घेता या आजारावर उपचारांसोबतच प्रतिबंध करणं हेही तितकंच गरजेचं आहे. पण ज्या कोणाला हे आजार झाले असेल त्यांनी बिलकुल घाबरून जाऊ नये, कारण त्यांच्यासाठी आयुर्वेद हे एक हमखास उपाय घेऊन आले आहे. आणि तो उपाय म्हणजे काय हेच आज आपण आपल्या कार्यक्रमाद्वारे समजून घेणार आहोत, बघणारही आहोत. आणि यासाठी आज आपण आमंत्रित केले आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणूनही कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथेही प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व व क्रिटिकल इलनेसेस यासारख्या आजारांमध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य आहेत. आजचा जो आमचा कार्यक्रम आहे त्यात आपला सहभागही आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आपल्या मनातील प्रश्न आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील, ते चटकन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असे 24908050 24988050. कार्यक्रम सुरू करण्याआधी आपल्या सगळ्यांना नेहमीप्रमाणेच एक नम्र विनंती. आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपण प्रश्न विचारावे. प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. याशिवाय आजच्या आपल्या कार्यक्रमाचे तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत. त्यावेळी आपण तो लिहून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्यावा. प्रेक्षक हो, आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण नुकताच म्हणजे जागतिक किडनी दिन साजरा केलेला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण आपला कार्यक्रम साजरा करतो. बरोबर आहे. मुळात सर, किडनी आणि आयुर्वेदात याचे महत्त्व काय आहे? बरोबर आहे. कसं आहे, आयुर्वेदाशी जे बरेच गैरसमज असतात त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये शरीरशास्त्राचं ज्ञान नाही आहे, अॅनाटॉमी नाही आहे वगैरे असं लोकांचा बराच समज असतो. पण मृतशोधन पद्धत नावाची सुश्रुत संहितेमध्ये एक पद्धत आहे, ते डिसेक्शन आता जसं असतं ना तशा पद्धतीचं, आणि शरीरातल्या अवयवांच्या रचना आणि त्याची स्थानाच्या बाबतीत एक महत्त्वाचा विचार जो आहे किडनीच्या बाबतीत. आपण किडनी हा शब्द वापरूया, कारण वृक्क असा संस्कृत शब्द आता बऱ्याच लोकांना माहीत नाही असं झालेलं आहे. तर त्या पद्धतीने किडनीच्या संबंधात जे वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे त्या 2 वृक्कांचं वर्णन किंवा किडनीचं वर्णन आयुर्वेदामध्ये नवे नवे ते ऋग्वेदाच्या काळापासून सुद्धा किंवा ऋग्वेदामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे. गविन्या म्हणजे युरेटस आहे त्याचंही वर्णन आलं आहे. बस्ती म्हणजे ब्लॅडर जे आहे त्याचंही वर्णन आलेलं आहे. पण तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल अशी एक वेगळी गंमतशीर गोष्ट सांगतो की या ठिकाणी मूत्राची उत्पत्ती आयुर्वेदाने मानलेली नाहीये. तर मूत्राची उत्पत्ती ही आयुर्वेदाने उंडुकामधल्या पुरीशधरा कलेच्या ठिकाणी मानलेली आहे, जिथं शोषमाणवन्नी नावाचा एक अग्नी असतो. आणि हे उंडूक म्हणजे काही सीकम नावाचा जो भाग आहे जिथे अपेंडिक्स लागलेलं असतं, अशा ठिकाणी मूत्राची उत्पत्ती पुरुषातल्या म्हणजे विष्ठेतल्या पाण्यातून ती उत्पत्ती होते असं सांगितलेलं आहे. तिथं सारकिट्ट विभाजन होतं आणि तिथं पोषक मूत्र तयार होतं आणि ते जे आहे ते शतशः नाड्यांच्या वाटे आपल्या ब्लॅडरमध्ये येत असतं. तर ह्या शतशः नाड्या म्हणजे काय आहे, तर वृक्काच्या ठिकाणी असलेले एका वृक्कामध्ये साधारण 10 लाख एवढे नेफ्रॉन्स असतात, त्या नाड्या आहेत. आणि त्यातनं मग ते गविनीमधनं ब्लॅडरमध्ये येऊन मूत्र थांबतात आणि तिथून ते बाहेर पडत असतं. म्हणजे वृक्काचा साधारण आकार जो आहे तो 150 ग्रॅम एवढ्या वजनाचं एक वृक्क असतं आणि त्याच्यामध्ये दिवसाला एकेका तासाला 680 लिटर एवढं रक्त त्या किडनीनं फिरतं, तेवढं पुरवलं जात असतं. आणि 170 द्रव गाळला जातो लिटर त्याच्यातनं, आणि त्यातनं कुठे 1 ते 2 लिटर अशा मूत्राची उत्पत्ती होत असते.
एवढं मोठं काम जे आहे ते वृक्काचा हा भाग करत असतो आणि संपूर्ण शरीराच्या फक्त 0.5% एवढं त्याचं वजन असतं. म्हणजे आपण किती तिच्यावरती अंडू लोड चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याने देत असतो हे याच्यातनं लक्षात येईल. तर इतका छोटासा पण महत्त्वाचा अवयव, कोणतीही गोष्ट जगामध्ये छोटी नसते बरं का, तसं हे वृक्काच्या बाबतीत तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पण त्याच्यावरती मसाल्याच्या पदार्थांचा मारा करणं, दारू पिणं, मांसाहार खूप मोठ्या प्रमाणावरती करणं, वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांचा परिणाम येणं, हे सगळं खूप मोठ्या प्रमाणावरती घडत असतं. आणि वृक्काच्या बाबतीत असं आहे की एक वृक्क काढून टाकलं, दुसरं अर्ध खराब जरी झालं तरी उरलेल्या 15 ते 30% वृक्कावरती किंवा किडनीवरती संपूर्ण माणसाचं आयुष्य चालू शकत असतं. म्हणजे एवढे कमी नेफ्रॉन्स राहून सुद्धा वृक्क काम करू शकतं, किडनी काम करू शकते. म्हणजे आपण काय प्रतीचं वाईट खाणं पिणं वागणं करत असू हे याच्यातनं माझ्यामध्ये लक्षात यायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं वर्णन जे आहे ते वृक्कामध्ये आयुर्वेदामध्ये वृक्काचं सांगितलेलं आहे. नक्कीच सर, म्हणजे तुम्ही सांगितलं की एवढी लहान त्याचा आकारमान असून सुद्धा अविरतपणे काम करत असते किडनी आणि तेव्हाच आपण आपलं काम सुरळीतपणे करू शकतो. सर, मुळात आयुर्वेदात या आजाराची लक्षणं सांगितलेली असतील तर ती कुठली? बरोबर. आता हे सगळं जे प्रकरण आहे त्यात आपल्या शरीरामध्ये दोष धातू मलम मूलम ही शरीर असते असं म्हटलेलं आहे. 3 दोष असतात, वात पित्त कफ. 7 धातू असतात, रस रक्त मांसवेद अस्थि मज्जा शुक्र. आणि 3 मळ असतात, त्याच्यामध्ये मूत्र, पुरुष आणि स्वेद. मूत्र म्हणजे लघवी, पुरुष म्हणजे विष्ठा जी आहे ती, आणि स्वेद म्हणजे घाम. अशा तिन्हीच्या आरोग्यावरती आपल्या शरीराचा सगळा डोलारा जो आहे तो अवलंबून असतो. तर मूत्रस्य क्लेद वहनम म्हणजे शरीरात वेगवेगळे धातू जे आहे, धातू इथं मेटल असा अर्थ नाहीये, रस रक्त मांसमेद अशा ज्या शरीरातल्या गोष्टी तयार होतात त्या सुप्रीम आणि चांगल्या सारभूत तयार होत असताना जो बाय प्रॉडक्ट तयार होतो त्याचा तो क्लेद असा पद्धतीचा असतो. आणि त्यात कफाचे गुणधर्म भरपूर असतात, चिकटपणा असतो, पिच्छलत्व असतं आणि बुळबुळीतपणा असतो. तर हे जर रक्तामध्ये तसंच थांबलं तर त्याने अनेक आजार जे आहे ते माणसाला उत्पन्न होऊ शकतात. तर ते बाहेर काढून टाकण्याचं काम जे आहे ते म्हणजे मूत्र करत असतं, आणि म्हणजेच पर्यायाने आपल्या किडनीज करत असतात. तर हे काम जर लक्षात घेऊन आपण लक्षणं बघायला सुरुवात केली तर वृक्काचा कोणताही आजार झाल्यानंतर पोटामध्ये दुखणं, पॅराओटिल गटरमध्ये जिथं किडनी आहे तिथं दुखणं असं लक्षण येऊ शकतं. रक्त लघवीतनं पडू शकतं. लघवी होत असताना अंग शहारणं असं बऱ्याच वेळा लक्षण येतं. बऱ्याच वेळा लघवी कमी होते, थेंब थेंब होते, अडखळत होते. बऱ्याच वेळा खूप मोठ्या प्रमाणावरती होते. बऱ्याच वेळा त्याला फेस येतो. बऱ्याच वेळा सडक्या अंड्याची त्याला घाण वास येत असतो. त्याच्याबरोबरीनं त्याच्यातनं खर पडत असते असंही बऱ्याच वेळेला होतं. बऱ्याच वेळा काय होतं, अंगारची सूज यायला सुरुवात होते. फोडणीचा वास आला की बऱ्याच लोकांना मळमळायला लागतं. तर अशा लोकांना लगेच सिरम क्रिएटिनिन वगैरे जे आहे किंवा किडनी प्रोफाईल इथं पासून घ्यायला पाहिजे. हेच लक्षण जे आहे ते गर्भिणी अवस्थेमध्ये स्त्रियांना सुद्धा येत असतात की फोडणीचा वास सहन होत नाही. आणि त्या बाळाची गर्भाची जर वाढ होत नसेल तर काही विविक्षित औषधं वापरलेली आहेत. त्यात मासा आणि बेलापासून तयार केलेलं एक तूप वापरलेलं आहे. आणि वृक्क ज्यावेळेला बारीक होतं आम्ही त्यावेळेला तेच औषध जे गर्भ वाढवणार आहे ते वापरत असतो आणि वृक्काचा आजार त्यांनी कमी होतो आणि त्याचा आकारही वाढू शकतो. पुन्हा याच्याबरोबरीने संपूर्ण चेहऱ्याची सूज असणं, अल्ब्युमिन किंवा प्रोटीन जे आहे ते लघवीमध्ये जात असणं, पायावरती सूज येणं, पिठामध्ये बोट घातल्यानंतर जसा खड्डा पडतो तसा खड्डा पडणं, मळमळ खूप होणं, उमासे येणं, अन्न नको वाटणं, रक्त कमी होणं. आणि हे सगळं होत असताना भूक जी आहे ती मंदावत जाते आणि हृदयाचे ठोके जे आहेत ते वाढायला लागतात. अमोनियाचं प्रमाण रक्तात वाढल्या कारणाने अंगाला खास सुटायला लागते. अशी प्राधान्याने लक्षणं जी आहेत ती वेगवेगळ्या किडनीच्या आजारामध्ये येत असतात. म्हणजे त्वचेचं आपण लक्षण बघितलं, आपल्याला वाटतं स्किन स्पेशालिस्टकडे जावं आणि त्याच्यावर उपचार घ्यावं, पण ते आयुर्वेदाचार्यांकडे जर गेलं तर आपल्याला त्या आजाराचं नक्कीच कारण कळेल. सर, आपण मुळात किडनीचे आजार म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं की मीठ आणि पाणी किंवा वयोमानानुसार आलेला हा आजार आहे, पण आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की यामागे कारणं कुठली आहेत? कसं आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी जे आहेत ना त्याच्यामध्ये आयुर्वेदाने एक सांगूनच ठेवले की असात्म्य इंद्रियाचा संयोग, प्रज्ञाप्रद आणि काल अशी तिन्ही कारणं जी आहेत ती कोणत्याही आजाराची असतात. असात्म्य इंद्रियाचा संयोग म्हणजे जीभ आहे आणि जिभेला जे काय खायचं आहे ते चांगल्या पद्धतीने आरोग्य मेंटेन होईल अशा पद्धतीने समयोग त्याचा व्हायला पाहिजे. तिखट आंबट खारट वगैरे सगळ्या सवयी आहेत त्या माफक घेतल्या झाल्या पाहिजेत. त्या अति करणं किंवा करायचं नाही असं जर करायला लागलं तर ते हीनयोग किंवा अतियोग त्याचा व्हायला लागतो आणि मग माणूस आजारी पडायला लागतो. तर भूक लागली आहे तर पोटासाठी जेवायला पाहिजे, जिभेसाठी जेवायला नाही पाहिजे. पण लोक वेगवेगळ्या पद्धतीने अन्न खातात, ड्रिंक्स वगैरे घेतात, मांसाहार करतात आणि त्याच्यातनं मसाले खूप जातात. काळा मसाला, गोडा मसाला, पाणीपुरी मसाला, पावभाजी मसाला, इतके वेगळे वेगळे मसाले आहेत. पण लोक तुम्ही हे लक्षात घ्या की ते तीक्ष्ण उष्ण पदार्थ आहेत आणि त्याचा अंडी लोड जर तुमच्या पोटावरती आलं तर पहिल्यांदा आमाशय म्हणजे जठर जे आहे ते खराब व्हायला लागतं. आणि या जठरातला जो स्नेह आहे तो वृक्कातून परिपुष्ट होता असं आयुर्वेदामध्ये सांगितलंय. आमाशयस्य स्नेहा वृक्को पुष्यती. वृक्क म्हणजे मेदाचं स्थान आम्ही धरतो आणि फ्रॉक्स वगैरे डिसेक्शन केलेली 12वी नंतर जे डॉक्टर झालेले लोक आहेत त्यांना ते हे दिसतं की फॅट बॉडी जी आहे त्या किडनीपासून
वरती निघालेले असतात आणि त्या छोट्याहून आपल्या शरीरामध्ये सुप्रारिनल ग्लँड झालेले असतात. तर मेदाचं मूलस्थान म्हणून आम्ही वृक्काला धरतो आणि तिथला जो स्नेह आहे किंवा त्या मेदामध्ये असलेले जे फॅट आहे त्याच्यामुळे पोटातला जो एक तेलकटपणा आहे तो मेंटेन होत असतो. तर खूप तिखटा मिठाचं खाल्ल्यानंतर पहिल्यांदा आम्लपित्त होतं, आम्लपित्त वाढत जातं, मग करपट ढेकरा यायला लागतात, अंगारची पित्त उठायला लागतं आणि तरीही तुम्ही चुकीचं खातच राहिलात आणि लोक तसं करतातच की नंतर मग काय व्हायला लागतं, मळमळून उलट्या व्हायला लागतात आणि त्यावेळी वृक्काचा आजार सुरू झालेला असतो. तर आमाशयाच्या ठिकाणी किंवा जठराच्या ठिकाणचं पचन जे आहे हे खूप महत्वाचं आहे. लोक वृक्काच्या किडनी फेल्युअरच्या हिशोबाने इतर जे पदार्थ आहेत ते खूप जड अन्न खाणं, पनीर किंवा चीज सारखं सडलेलं अन्न जे आहे ते खाणं, ह्या गोष्टी जर अतिरिक्त प्रमाणामध्ये व्हायला लागल्या, तरुण वय आहे, थंडीचे दिवस आहे, भूक खूप लागलेली आहे, कधीतरी खाल्ले तर गोष्ट वेगळी आहे. पण आता कसं होतं, कन्व्हेन्स किंवा दळणवळण जे आहे ते व्यवस्थित झाल्या कारणाने हे पदार्थ सगळीकडे नवे नवे खेडेगाव सुद्धा उपलब्ध होतात आणि त्यामुळे लोक जुनं जे चांगलं खाणं आहे ते विसरायला लागलेले आहेत. भाताची पेस्ट सकाळी घ्यायला पाहिजे, वृक्काचं आरोग्य चांगलं राहतं, रक्तवाहिन्या पातळ राहतात, हृदयात आरोग्य चांगलं राहतं, बुद्धी तल्लख राहते, अंगारचा मेद झडतो. तर ह्या गोष्टी कोणी आता करत नाही आणि चहा मात्र 4-4, 5-5 वेळा घेतला जातो. तर अशी काही कारणं खाण्यात नाहीत. ब्रह्मचर्याचं पालन न करणं, झोपेचा नियम न पाळणं, केव्हाही झोपणं केव्हाही उठणं, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे ना तो वृक्काच्या आजारावरती होतो. नवे नवे प्रत्येक शरीरातल्या ह्या गोष्टीवरती होत असतो. काळ ही त्याचं कारण आहे, म्हातारपण आहे, तरुण वय आणि पित्त प्रकृती आहे, ऑक्टोबर महिना आहे, तर ह्यावेळेला हे इन्सिडेन्स जास्ती होऊ शकतात. आणि प्रज्ञाप्राद म्हणजे मनाला समजते की हे चुकीचं आहे, बुद्धी सांगत असते हे करू नको, तरी सुद्धा प्रत्येक माणसाला वाईट वागत असताना हे समजत असतं की आपण चुकीचं वागतो, पण तो मनाच्या आणि इंद्रियांच्या आहारी जातो. भावना ही क्षणासाठी असते आणि आयुष्य हे वर्षामध्ये मोजलं जातं. तर लोकांनी बुद्धीचं ऐकायला पाहिजे. नक्कीच. आपल्या मनाचे दोन भाग असतात, जसं आपल्याला चांगल्याही गोष्टी आठवतात तशा वाईटही गोष्टी आठवतात. त्याच्यामुळे आपल्या संस्कारांनी आपल्याला चांगल्या गोष्टी या नेहमीच आठवत राहिल्या पाहिजे. आपल्याला एक फोन आलेला आहे. डॉक्टर अशोक बोलतात आपल्याशी कोल्हापूरहून. नमस्कार डॉक्टर. हॅलो सर, मी कोल्हापूरून अशोक गुरु बोलतोय. हा बोला. तर माझा एक नातू 5 वर्षाचा आहे, त्याला 4 वर्षापासून प्रोटीन्स लगेचून जातात आणि अंगाला सूजसारखी येते. तर त्याला काय इलाज करायला पाहिजे? आता आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषध थोडं प्रमाण कमी ते पुन्हा चालू होतंय. बरं बरं बरं. आता त्याला स्टेरॉइड सुरू आहेत का? स्टिरॉइड चालू होतं पण ते डॉक्टरने म्हणजे कमी जास्त बंद करतात ते. बर. त्याला उलट्या आणि जुलाबून ह्या आजार सुरू झाला सूज येण्याचा का ताप वगैरे आलेला होता खूप आणि नंतर सुरुवात झालेली आहे? नाही, ताप वगैरे काही नव्हता, फक्त काय की सूज आली एकदम. बर. आणि त्यामुळे ते होते. बरं बरं, ठीक आहे, समजा प्रश्न ठेवला तरी चालेल फोन तुम्ही. हां, तर असं आहे की लहान वय जे आहे ते 5 वर्ष ते 15 वर्षापर्यंत हा आजार खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतो. जुन्या मराठीमध्ये ह्याला नाळगूद असं म्हणतात आणि हा सर्वांग श्वेताचा म्हणजे संपूर्ण अंगाला सूज येण्याचा प्रकार आहे. आयुर्वेदामध्ये एक पिष्टमेह नावाचा मेह सांगितला किंवा ज्याच्यामध्ये लघवी ही गडूळ होते आणि त्याच्यातून प्रोटीन्स जात असतात. तर ह्याच्यासाठी खूप उत्तम औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. त्या मुलाला पहिल्यांदा कुळीथ असतात त्याच्या कढणावरती आणि तांदळाच्या भातावरती असं ठेवायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर पोटात काही जी औषधं देतात त्याच्यात प्रसारणीचं तेल जे आहे ते अंगाला लावायला पाहिजे. सूज जर खूप मोठ्या प्रमाणावर असेल तर प्रसारणी नावाच्या वनस्पतीच्या पाल्याचा जो शेक आहे तो करायला पाहिजे. आणि हे करत असताना काही विशिष्ट बस्ती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. दशमूळ काढा म्हणून जो आहे तो आणि धानवंतर तेल किंवा पुनर्नवादित तेल ह्याच्या बस्ती केल्यानंतर ही मुलं खूप चांगल्या पद्धतीने नॉर्मल येत असतात. आणि ह्या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचं औषध आहे अग्निमंत, त्रिफळ आणि देवदार अशा 3 वनस्पतींचा एक काढा येतो. त्याला अल्ब्युमिनचा काढा असंच नाव आहे आणि हे निरंतर तो वयात येण्यापर्यंत देण्याची ही गोष्ट आहे. कारण शरीरात काही गोष्टी या होऊच नाहीत असं असतं आणि जर झाल्या तर ते निसरण्यासाठी काळ हा भरपूर मोठा लागत असतो. आणि त्या पद्धतीने त्याला अजून 12 वर्ष पुढे जर हा जवळच्या वैद्याकडनं तुम्ही जो काढा आणला आणि तो जर त्याला रोज फ्रेश करून तुम्ही द्यायला सुरुवात केली तर आस्ते आस्ते करून त्याचं स्टेरॉइड कमी होईल. इतर होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधाबरोबर हे तुम्ही देऊ शकणार आहात आणि त्या मुलाला उत्तम पद्धतीने पुढे प्रकृती सुधारू शकते. अन्यथा ही मुलं जी असतात ती 25 ते 30 वर्षाच्या दरम्यान किडनी फेल्युअरमध्ये लँड होण्याची शक्यता असते. ह्याच्याबरोबर त्याच्या दाताचं आरोग्य जे आहे ते टिकवायला पाहिजे. माशासारखे पदार्थ ज्याच्यामध्ये लेड किंवा हे असतं आपला मर्क्युरी असतो असे पदार्थ टाळायला पाहिजेत. आणि थोडा जरी ताप वगैरे आला तर त्याची काळजी लगेच आयुर्वेदिक पद्धतीने घ्यायला पाहिजे, जास्ती अँटीबायोटिक द्यायला नकोत. डॉक्टर अशोक, तुमच्या प्रश्नाचं अगदी डॉक्टरांनी खूप सविस्तर उत्तर दिलंय. जसं आपण कार्यक्रमाला जाण्याआधी तुम्हाला सांगितलं होतं की या टिप्स आम्ही काही सांगणार आहोत त्या नक्कीच तुम्ही पटकन टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घेऊ शकता. दररोज सकाळ संध्याकाळ दुर्वांचा रस 4-4 चमचे घेतला, सांगावरील मेद प्राधान्याने सुटलेलं पोट कमी होतं. किमान 63 दिवस हा प्रयोग करावा. पायातील कुरूप नष्ट होण्यासाठी दररोज सकाळी बोराची 3 पाने खावीत, असे 3 महिने करावेत.
सर ही चर्चा अशी आपण चालू ठेवतोय, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. बाळासाहेब बोलतायत आपल्याशी साताराहून. नमस्कार बाळासाहेब. हॅलो, बोला. हॅलो. हा ते माझी मुलगी सॅट्रिक झालेली, तिला गोळ्या सॅट्रिकच्या सर, आणि त्या गोळ्यासारख्या वारंवार खाण्यामुळे तिच्या किडन्या दुखतात बघा. बर, पण तिला लक्षणं काय आहेत? थंडी वाजून ताप येतोय, सूज येते? सूज वगैरे काय नाही. बर, कसल्या गोळ्या देते ती? सॅट्रिकच्या गोळ्या आहेत त्या. बर, आणि किडनीला दुखतंय म्हणजे कुठं पाठी दुखतंय का पोटात पुढंपर्यंत दुखतं? हा, पोटामध्ये दुखते. हां, ठीक आहे, काय हरकत नाही. कसं आहे, किडनीत दुखतं असं हा फारच मोठा आणि भयानक आजार आहे. तिथं दुखायला लागलं तर हाय डिग्री फिवर येतो किंवा थंडी वाजून ताप येतो, आणि ते होत असताना पोटामध्ये दुखणाऱ्या वेदना ज्या आहेत ते कोलिकी पेन थांबत नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीचं ते पोट दुखणं असेल असं वाटतं. परंतु पेन किलर्स बऱ्याच मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर वृक्काच्या किंवा किडनीच्या विकृती येतात, तसं काहीतरी इथं असण्याची शक्यता आहे. आता फक्त एवढ्या माहितीवरूनच त्यांना सगळं मार्गदर्शन करता येणार नाही, पण तरीसुद्धा पोट जे आहे ते हिटिंग पॅडने शेकणं आणि त्याच्या आधी पोटाला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तिळाचं तेल लावणं हे त्यांनी करावं. गोक्षुरादी गुगुळ म्हणून एक औषध आहे, ते दोन्ही जेवणाच्या आधी 2-2 गोळ्या त्यांनी 250 मिलीग्रॅमच्या घ्याव्यात, आणि जवळच्या वैद्याकडनं, ते साताऱ्यात राहतात, तिथेही खूप छान मोठे वैद्य आहेत, तर त्यांच्याकडनं त्यांनी तिळाचं तेल आणि दशमूळ काढा याचा बस्ती घ्यावा, तर हा त्रास कमी होईल. आणि ज्या गोष्टीसाठी ज्या गोळ्या त्या घेत आहेत त्यासाठी आयुर्वेदिक औषधावरती त्यांनी शिफ्ट व्हावं. सर याला जोडून असा एक प्रश्न माझ्या मनात येतो की लोक बऱ्याच वेळेला अँटीबायोटिक्स आणि यासोबतच पेन किलर्स घेतात. बरोबर आहे. तर त्या वेदनाशामक या गोळ्यांमुळे सुद्धा किडनीवर परिणाम होतो. हो, काय होतं, तीक्ष्णता आणि उष्णता या औषधांची एवढी असते की जठरामधलं आतला अस्तर जे आहे ते जर खराब व्हायला लागलं तर मगाशी जसं सांगितलं तसं वृक्कावरती त्याचा साक्षात परिणाम येऊ शकतो. त्यामुळे ही औषध घेत असताना डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत, खूप दिवस घेऊ नयेत, आणि स्वतः मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन घेणं हे बंद करायला पाहिजे. लोकांनी ही घेऊ नये आणि मेडिकल स्टोअरवाल्या लोकांनी हे देऊ सुद्धा नाही, कारण ही नैतिक जबाबदारी ही दोघांची असते. कारण त्याचं इतकं मोठं नुकसान त्या घराण्याचं होऊ शकतं, त्याच्यावरती अवलंबून असलेल्या लहान पोराबाळांचं होऊ शकतं. तर हे कुठेतरी आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिकायला पाहिजे आणि त्या पद्धतीने वागायला पाहिजे. तरी सुद्धा जर अशा गोष्टी तुमच्या पोटात जर येत असतील तर धने आणि जिऱ्याचं पाणी जे आहे त्याच्याबरोबर ह्या गोष्टी जर घेतल्या तर त्याची तीव्रता कमी होते. आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितल्या त्याच्यात आवळकाठी चूर्ण, गोक्षूर चूर्ण आणि ज्येष्ठमध चूर्ण हे तिन्ही एकत्र जर घेतलं गेलं कोणत्याही अँटीबायोटिक किंवा पेन किलर बरोबरती, तर त्याचा वाईट परिणाम जो आहे तो मात्र उत्तम पद्धतीने आपल्याला घालवता येतो. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की फास्ट रिझल्ट हवाय म्हणून आपण फास्ट गोष्टींकडे जातो, पण त्याचा जो परिणाम असतो तो फार नंतर आपल्याला दिसून येतो आणि फार भयानक असतो. त्यामुळे अशा गोष्टी टाळलेल्याच बरा. डॉक्टर, आपण बऱ्याच वेळा किडनीचे आजार म्हणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते किडनीशी रिलेटेडच आहेत, पण हे बाकी आजारांमध्ये सुद्धा ही लक्षणं दिसतात. आयुर्वेदाचा असा एक सिद्धांतच आहे बरं का, की ज्या वेळेला आपण एखादा आजार बघतो, एखाद्या अवयवाचा बघतो, त्यावेळेला त्या खुद्द अवयवाचा परिणाम जो आहे विकृतीचा तो येत असतो, म्हणजे तो अवयवच आजारी असतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की इतर जे शरीरातले अवयव आहेत किंवा इतर जे आजार आहेत त्याचा वृक्कावरती वाईट परिणाम येत असतो. तर हे बघणं वैद्याचं खूप कौशल्याचं काम आहे आणि म्हणून तर त्यांनी ते शिक्षण घ्यायचं आहे. अन्यथा सामान्य माणूस आणि त्या वैद्यामध्ये फरक काय आहे. आणि हे लक्षात घेतलं तर अतिस्थूलपणा त्याचा परिणाम वृक्कावरती येऊ शकतो. आर्ष किंवा मूळव्याधीचे कोंब आहेत त्याचा परिणाम येऊ शकतो. तुम्हाला कल्पना नाही, पण कृमी जे आहेत ते पोटामध्ये खूप वाढल्यानंतर शरीरामध्ये सिक्तामेह नावाच्या एका गोष्टीची उत्पत्ती होते आणि वाळूची खर जशी असते तशी लघवीतनं खर जायला लागते. असं कृमीमुळे होऊ शकतं. अध्यशन म्हणजे सारखं वारंवार खाण्याची काही लोकांना सवय असते त्याच्यामुळे होऊ शकतं. मधुर रसात्मक पदार्थ खूप जास्ती खाणं यांनी होऊ शकतं. सवय नसताना दुपारी जास्ती झोपणं, अतिशय थंड पदार्थ आईस्क्रीम सारखे विरुद्ध अन्नाचे प्रकार जे आहेत ते खाणं ह्याच्यामुळे होऊ शकतं. हृदय, वृक्क आणि मस्तिष्क म्हणजे मेंदू हे 3 शरीरातले व्हायटल ऑर्गन्स आहेत आणि त्याला आम्ही मर्म असं म्हणतो आणि त्याच्या ठिकाणी प्राण विशेषत्वाने असतो. त्याच्यामध्ये जर काही विकृती आली तर एकमेकाचं आरोग्य बिघडण्यासाठी एक कारणीभूत होतं. आणि म्हणून चरक संहिता म्हणून नावाचा आमचा जो प्रधान ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्रिमर्मीय सिद्धी आणि त्रिमर्मीय अध्याय म्हणून वेगळे सांगितलेले आहेत. तर आमच्याकडे वृक्काचा कोणताही रुग्ण आला तर आम्ही त्याची हृदयाची आणि मेंदूची तपासणी करतो आणि त्याची औषध आधी देतो की किडनीवरचं अंडी लोड कमी येतं आणि माणूस लवकर त्यातनं बाहेर पडतो. तर हा खूप प्रधान आणि प्रगल्भ विचार आहे आणि लोकांना ह्याच्याविषयी कल्पना नसते. तर हे सगळं वृक्काचा आजार असलेल्या प्रत्येक माणसाने, किडनी फेल्युअर असलेल्या माणसांनी, रक्तदाब जास्ती असलेल्या माणसांनी, मधुमेह झालेल्या लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. असं अजीर्णासारखा साधा परिणाम जो आहे ना तो सुद्धा असा त्रास देऊ शकतो.
गर्भिणी अवस्था आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन्युरियाचं लक्षण जे आहे ते येऊ शकतं, रक्तदाब वाढू शकतो, एक्लाम्सियासारखी लक्षणं येऊ शकतात, वृक्काची विकृती होऊ शकते. जन्मजात काही गोष्टी असतात की हॉर्स किडनी म्हणजे घोड्याच्या नालेसारखी किडनी असते किंवा एक्टोपिक किडनी नावाचा प्रकार असतो. जिथं ती असायला पाहिजे तिथं नसताना दुसरीकडे असणं, पोटाच्या पुढच्या बाजूला ती अँटेरियर ॲब्डोमिनलच्या पोस्टेरियर साईडला असते. तर अशा ज्या विकृती आहेत ना त्याचा परिणाम हा निसंशयपणे लगेच तब्येतीवरती येत असतो. तर खूप कृश असणं, स्थूल असणं, अति घाम येणं, औषध जी आपण घेत असतो त्याचा परिणाम वृक्कावरती येणं, असे अनेक आजार आहेत की ज्याचा परिणाम वृक्कावरती येत असतो आणि खुद्द स्वतःच्या कारणांसुद्धा वृक्क बिघडत असतं. नक्कीच. वृक्क म्हणजेच किडनीचे आरोग्य हे खरंच आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर डॉक्टर सांगतायत त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपण नक्कीच केला पाहिजे. कारण आयुर्वेदाचा 5000 वर्षांपासूनचा इतिहास आहे आणि तो आपल्या सगळ्यांसाठी फायदेशीर आणि गरजेचाही आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. गजानन बोलतायत आपल्याशी नांदेडहून. नमस्कार गजाननजी. हां बोला. हा हॅलो सर, नमस्कार. हां नमस्कार सर, मला गाऊटचा त्रास आहे, हां वात रक्ताचा. माझं नेहमी युरिक ऍसिड वाढतं सर, त्यावर काही इलाज काय? बरं बरं ठीक आणि आहे. युरिक प्रश्न ऍसिड समजला. वाढल्यामुळे किरेटिन लेवल वाढतं माझं नेहमी, किडनीवर परिणाम होतो. बरं बरं. आता तुमचं वय किती आहे? माझं वय 31 वर्ष आहे सर. हां आणि औषध कोणतं घेताय? आयुर्वेदिक घेताय की ॲलोपॅथी घेताय? नाही सर, ॲलोपॅथी घेतो, फेबुटास 40 घेतो मी. बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. समजला प्रश्न, घेऊन टाका. हां तर खूप सुंदर प्रश्न विचारला त्यांनी आणि खूप छान पद्धतीने लक्षात घेऊन थोडक्या शब्दामध्ये अतिशय योग्य माहिती दिली त्यांनी. तर कसं आहे, वातरक्त नावाचा जो आयुर्वेदात सांगितलेला आजार आहे तो खूपसा ॲनालॉगस आहे डॉक्टरांच्या गाऊट या आजाराशी. पण ह्याच्यामध्ये कसं होतं, द्विदल धान्य जे आहेत ना, ज्याला आपण शिंबी धान्य असं म्हणतो, हे जितकं कमी प्रमाणात घेतलं जाईल ना तेवढा हा आजार कमी होण्यासाठी मदत करता येऊ शकते. या आजारामध्ये पहिल्यांदा पोटाची खराबी जी आहे ते होते, अंगावरती शीतपित्त यायला लागतं आणि छातीत जळजळ वगैरे व्हायला लागते आणि नंतर छोटे सांधे आहेत ते धरायला लागतात. कसं होतं, आयुर्वेदाने वृक्काची उत्पत्ती आणि वृक्क कशातनं तयार होतं हे जे सांगितलेलं आहे किडनी, तर त्यामध्ये प्रसादरूप असा कफ, प्रसादरूप असा मेद आणि प्रसादरूप रक्त. प्रसादरूप म्हणजे चांगली क्वालिटी असलेली अशी गोष्ट, त्यातून याची उत्पत्ती सांगितलेली आहे. तर रक्त जर चांगलं राहिलं तर वृक्काचा आजार उत्पन्न होणार नाही, मेद जर चांगला राहिला वृक्काचा आजार उत्पन्न होणार नाही आणि कफ जर शरीरातला चांगला राहिला तर वृक्काचा आजार उत्पन्न होणार नाही. ह्याच्यासाठी करायला काय पाहिजे, कफ कमी करणारे रस कोणते आहेत तर कडू, तिखट आणि तुरट यांनी कफ कमी होतो. वसंत ऋतूमध्ये उलटीचं औषध घेतलं तरी कफ कमी होतो. रक्त शुद्ध कशाने होतं तर रक्त चांगलं राहण्याचे हे 3 पदार्थ मगाशी सांगितले, त्यातला तिखट रस काढून टाकायचा आणि तिथं फक्त गोड रस घालायचा. गोड खाणं, तुरट खाणं आणि कडू खाणं याने रक्त जे आहे ते शुद्ध होऊ शकतं, त्याचं प्रसाद होऊ शकतं. आणि मेद जो आहे शरीरातला तो माफक जर राहिला तर उत्तम पद्धतीचं वृक्काचं आरोग्य तुम्हाला मिळू शकतं. हे रक्तमोक्षण करणं, विरेचन करणं, वमन करणं आणि बस्तीचा वापर करणं असं जर केलं तर वृक्काचं आरोग्य त्यांचं सुधारू शकेल आणि त्यांचा आत्ताचा जो परिणाम वात रक्ताचा त्यांच्या वृक्कावरती व्हायला लागला आहे तो कमी व्हायला लागेल. छोट्या अस्थी जे असतात त्याच्यामध्ये सरक्त मेद असतो असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. त्यामुळे संधिवात झाला ह्या पद्धतीचा की त्याचा वृक्कावरती परिणाम येतो. तर याच्यासाठी मुस्तादी आपण बस्ती आणि रक्तमोक्षणाची चिकित्सा त्यांनी करायला पाहिजे. संध्याकाळचं जेवण त्यांनी जर बंद केलं आणि दुपारी फक्त विविक्षित अन्न जर जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने खाल्लं तर तुमचं क्रिएटिनचं लेवल जी आहे ती उत्तम पद्धतीने कमी येते. आणि क्रिएटिनच्या लेवलकडे बघून मन नाराज करायचं असं तुम्ही कृपा करून करू नका. एकाच व्यक्तीचं 4 लॅबोरेटरीमध्ये दिलेलं रक्त प्रत्येकाचे रिपोर्ट वेगळे येतात. इन्स्ट्रुमेंटल इरर आणि पर्सनल इरर तिथं खूप असतात. तर तुमच्या शरीराची जी लक्षणं आहेत ती लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि वृक्काच्यासाठी आयुर्वेदातली एक स्टेम सेल थेरपी जी आहे ती खूप उत्तम उपयोगी पडते. त्याचाही जवळच्या वैद्याकडनं तुम्ही लाभ घ्या. नक्कीच. आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे, पटकन तो घेऊया. काय म्हणतात, मधुकर बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार मधुकरजी. बोला बोला. हा डॉक्टर, आमचा प्रश्न असा आहे. हॅलो. हा बोला ना. हा सर, आमच्या बंधूंच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. वय किती आहे? वय आता 42 आहे सर. बरं, रक्तदाबामुळे का मधुमेहामुळे? रक्तदाबामुळे सर. बरं ठीक आहे. आता डायलिसिस सुरू आहे का? आता डायलिसिस चालू नाही, पण डॉक्टरांनी आम्हाला ट्रान्सप्लांट करायचा निर्णय घेतला आहे. बरं समजलं. हा तर मग आम्हाला ट्रान्सफर न करता कुठलं आम्हाला रिझल्ट भेटेल का असं आम्हाला सांगा फक्त. बरं समजला हा प्रश्न. आपण ठेवला तरी चालेल फोन. ठीक आहे. 42 वर्षाचं वय आहे आणि किडनी फेल्युअर आहे आणि ते रक्तदाबातून उत्पन्न जर असेल ना तर आता किडनी ट्रान्सप्लांट हा एक उत्तम मार्ग त्यांच्यासाठी आहे.
परंतु ते मॅच होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि पुन्हा नंतर डास ढेकून पिसवा चावून टायफस फीवरसारखा ताप वगैरे त्यांना आला आणि त्याची पथ्येही खूप असतात तर पुन्हा किडनी ती फेल होऊ शकते. शरीर झालंय पोचट आणि नवीन किडनी तेवढी बसवायची, बाकी शरीर खराब असं झालं तर मग ते व्यवस्थितरित्या बॉडी त्याला आकर्षण सुद्धा होत नाही. आणि हे लक्षात घेता पहिल्यांदा त्यांनी आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट घ्यावी आणि नंतर मग किडनी ट्रान्सप्लांट आहे ते करायला काही हरकत नाही आहे. पण असं असताना सुद्धा आता त्यांची कंडिशन लक्षात घेता क्रिएटिनिन लेवल जर 7च्या पर्यंत असेल मर्यादित, त्याच्या आत असेल आणि ब्लड युरिया जर 100च्या वरती गेलेला नसेल तर त्यांना आयुर्वेदिक औषध देऊन अजून सुद्धा फायदा होऊ शकतो. तर मगाशी सांगितलेल्या सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या करणं इष्ट आहे. गोखरू किंवा सराट्याचा काढा जो आहे ना तो त्यांनी इमिजिएट सुरू करावा. पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवायचं असल्यानं फक्त 30-30 ml 2 वेळेला त्यांनी हे जर सुरुवात केली आणि गोक्षराजी गुगुळ नावाचं औषध पोटामध्ये घेतलं आणि जवळच्या वैद्याला भेटून जर पंचकर्मातली बस्ती नावाची ट्रीटमेंट केली तर त्यांना उत्तम फायदा अजून सुद्धा होऊ शकतो. आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही जर केलेली नसेल तर निश्चित जवळच्या वैद्यांच्याकडे जाऊन भेटा. आणि तुम्ही असं लक्षात घ्या या बाबतीमध्ये की भस्म वापरून किंवा मर्क्युरीची कोणती औषधं वापरून वृक्क आणखी खराब होईल वगैरे असं डोक्यात सुद्धा आणू नका. कारण आपण जे अन्न खातो, पीठ वगैरे जे गव्हाचं वगैरे घेतो, ती कणसं ज्या ठिकाणून आलेली आहे तिथनं गाड्या वगैरे जात असतात, त्याच्यातलं पेट्रोल आणि लेड जे आहे ते त्या वनस्पतींच्यावरती पडत असतं, जळून ते पोटामध्ये लेड आपल्या जातं आणि दोष मात्र आयुर्वेदाकडे दिला जातो. तर ते हे योग्य नाही आहे. कोणताही वैद्य हा लोकांची तब्येत बिघडवायला बसलेला नाही आहे, तो सुधारायलाच बसलेला आहे. आणि त्यामुळे वैद्याच्याकडे चांगल्या ज्यांनी स्वतःची औषधं बनवलेली आहेत, चांगल्या कंपन्यांची घेतलेली आहेत, इथं हा कोणताही धोका नसतो. हे कृपा करून तुम्ही समजून घ्या. बरोबर आहे. वैद्य म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येकी आपलं वैयक्तिक आरोग्यासोबतच ते चर्चा सगळे करूनच आपल्याला औषध देत असतात. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. उदय बोलतायत आपल्याशी नाशिकहून. नमस्कार उदयजी. हॅलो. बोला. हा, मी नाशिकवरनं उदय कुलकर्णी बोलतोय. हा नमस्कार. नमस्कार. हा, तर मला आता मागच्या महिन्यामध्ये किडनी स्टोन डिटेक्ट झालाय. बर. हा, तर सोनोग्राफी केली होती. त्याच्यात एक कॅल्क्युलस ऑफ साईज 5.4 mm लेफ्ट अप्पर युरेटर मध्ये आहे. बर. आणि दुसरा आहे 7.6 mm तो लेफ्ट किडनी मध्ये. बर. पेल्विस मध्ये आहे. ठीक आहे. हो. बर. आपल्या आई बाबांना कोणाला त्रास आहे का मुतखड्याचा? नाही, कोणाला. तुम्ही बोरचं वगैरे पाणी घेत नव्हतात ना, कधी पित नव्हतात ना? नाही. बर. लहानपणी खडू, पेन्सिल, माती, अंगारा वगैरे अशी खाण्याची सवय होती का? हा, अगदी लहानपणी असण्याची शक्यता आहे. पेन्सिल वगैरे. हा, बरोबर. ठीक आहे. आणि आता तुमचं वय किती आहे म्हणालात? माझं 43. बर. आणि आतापर्यंत आयुर्वेदिक औषध घेतलेत का? आयुर्वेदिक एक आहे, एक चालू केलंय. स्मॅश काहीतरी आहे. स्मॅश हिट नावाचं एक आहे. बर. तुम्हाला मूळव्याधीचा त्रास आहे का? कोंब शौचाच्या मार्गाला लागतात का? नाही, तसं काही नाही ना. कोठा साफ होतोय? हो. ठीक आहे, काही हरकत नाही. फोन ठेवला तरी चालेल. हां, तर आत्ताचा त्यांचा प्रश्न खूप सुंदर आहे आणि अनेक मूतखड्याच्या लोकांना याचा उपयोग होऊ शकेल. तर मूतखडा हा स्वतः उत्पन्न होणारा एक आजार आणि दुसऱ्या आजारांचा परिणाम म्हणून मूतखडा असं बऱ्याच वेळेला होतं. तर बऱ्याच वेळा आम्लपित्त असतं, संग्रहणी नावाचा आजार असतो किंवा मूळव्याधीसारखा आजार असतो आणि त्याच्यामध्ये मूतखडा हे लक्षण म्हणून येऊ शकतं. तर तसं त्यांच्या बाबतीत नाही आहे, ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. पण लहानपणी त्यांनी जी माती किंवा पेन्सिल वगैरे खाल्ली आहे त्याचा परिणाम मात्र इथे निश्चित आहे. मृद भक्षणजन्य पांडू, मृद म्हणजे माती, भक्षण म्हणजे खाणं आणि जन्य म्हणजे त्यातून उत्पन्न झालेला, पांडू म्हणजे एक प्रकारचा ॲनिमियासारखा आजार. तर ह्या आजारामध्ये पोटामध्ये जी माती साचून राहते मोठ्या आतड्यामध्ये, त्याचे कण जे आहेत ना ते मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की मूत्राची उत्पत्ती आयुर्वेदाने मोठ्या आतड्यात धरलेली आहे. तर अशा मुलांना लहानपणी मुडदुसासारखा आजार होतो आणि ते लहानपणी त्यांची तब्येत बारीक असते, पोट जे असतं ते खूप वाढलेलं असतं आणि त्यावेळेला हे खटिका किंवा कॅल्शियम जे आहे ना त्याचं पचन व्यवस्थित होत नाही. त्याचा परिणाम म्हणून अस्थिगत वात नावाचा विकारातून उत्पन्न झालेलं किंवा पक्वाशगत वातामध्ये आश्मरी हे जे लक्षण आले तसं त्यांचा आजार झालेला आहे. तर ह्याच्यासाठी दशमूळ काढा आणि धानवंतर तेलाचा बस्ती किंवा पिप्पल्याच्या तेलाचा बस्ती जवळच्या वैद्यांच्याकडनं त्यांनी करून घ्यावा. आणि पोटामध्ये कुरडू नावाची वनस्पती आहे, कोंबडा असं त्याला मराठीमध्ये म्हणतात, ते ताकाबरोबरती 1 चमचा चूर्ण त्यांनी पोटात घ्यायला लगेच सुरुवात करावी. फक्त पाणी खूप प्यायचं असं आयुर्वेदामध्ये नसतं, त्याची एक वियोक्षित कार्यकारण मीमांसा आयुर्वेदाने दिली आहे, त्याला आम्ही संप्राप्ती असं म्हणतो. आणि त्या संप्राप्तीचा भंग झाला की रुग्ण हा बरा होत असतो. याशिवाय आपण आपल्या कार्यक्रमात तुम्हाला खास विशेष आरोग्य सल्लाही दाखवतो, तोही तुम्ही पटकन बघून घ्या. जेवणाच्या सुरुवातीला घोटभर पाण्याचे आचमन करावे म्हणजे ठसका लागत नाही आणि तोटरे बसत नाहीत, गिळायलाही त्रास होत नाही. जमिनीवर मांडी घालून जेवण केल्यास अन्न पचन व्यवस्थित होते, ढेकर नीट येतो आणि पाचक स्त्राव नीट स्त्रवू लागतात. शशिकांत यांचा फोन आलेला होता आणि त्यांच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे.
मगाशी आपण जो प्रश्न ऐकलेला होता त्याच्यामध्ये मूतखड्याच्या संबंधातली माहिती जी होती ती आपण बघितली. त्याच्यामध्ये बस्ती चिकित्सा जी आहे ती पिप्पली आदी बस्ती नावाचा जो बस्ती आहे तो त्यांनी करणं खूप गरजेचं आहे. आणि कुरडू बीज जे आहे ते पोटामध्ये ताकाच्या बरोबर घेणं हे खूप इष्ट आहे. त्याच्याबरोबर चंद्रप्रभावटी गोक्षुरादी गुळाची औषध जी आहे ती जवळच्या वैद्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा उत्तम फायदा तुम्हाला होऊ शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. शशिकांत बोलतायत आपल्याशी. हॅलो शशिकांतजी. हा बोला शशिकांतजी. हा सर नमस्कार. हा नमस्कार सर. बोला ना. मी शशिकांत जगताप बोलतोय सोलापूरवरून. हा माझा 2 वर्षाचा मुलगा आहे. बर त्याला मागच्या 6 महिन्यापासून त्याच्या लघवी वाट्या अल्बुमिन जातात, प्रोटीन जातात. बर त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती सूज येते, पायावरती सूज येते, डोळ्यावरती सूज येते. बर मी डॉक्टरांना दाखवलं. व्हायप्रो बरोबर. नावाची त्यांनी गोळी दिली होती 15 दिवसासाठी, 1-2 बरोबर. महिन्यासाठी. ती बरोबर बंद केली, ट्रीटमेंट हा. पूर्ण केली. परत त्याला हा. आणखी त्रास सुरू झालाय. बरोबर आणि मग 3-4 दिवसापूर्वी त्याला कांजण्या आल्या, गोवर आला. त्यामुळे त्याला परत मी ती ट्रीटमेंट बंद केलेली आहे. बर तर बर मला याच्यावरती आयुर्वेद सल्ला हवा होता. बरोबर आहे. हा खूप छान खूप प्रश्न लहान आहे. आहे. पण ह्या आशयाचा एक हा. प्रश्न आधी आपण बघितलेला आहे. तुम्ही कार्यक्रम हा बघितलेला असेलच पहिल्यापासून. तर आता गोरकांजिण्याचा परिणाम म्हणून त्याला आता वृक्कावरती किंवा किडनीवरती जास्ती त्रास होण्याची शक्यता आहे. किंबहुना हा आजार नाळगुद नावाचा आजार आहे. सर्वांगशोथ असं त्याचं संस्कृत नाव आहे. आणि लघवीतून जे काय आता अल्ब्युमिन जातं त्यासाठी जी ट्रीटमेंट जी आहे ती मगाशी मी संपूर्ण सांगून झालेली आहे. हा कार्यक्रम पहिल्यापासून बघितलेला असेल तर ह्याच्यासाठी त्रिफळा, देवदार आणि काश्मीरी नावाची एक वनस्पती आहे त्याचा काढा जो आहे तो पोटात द्यावा, किंवा अग्निमंत नावाची वनस्पती आहे त्याचा काढा द्यायला पाहिजे. आणि कामदुधा नावाची जी गोळी आहे ती जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही सकाळी रात्री 2 वेळेला घ्या. प्रसारणी नावाच्या वनस्पतीचा रस जो आहे तो अंगाला लावणं हे खूप उपयोगी पडतं. आणि कुळथाचं कढण आणि तांदळाचा भात जो आहे तो त्याला पोटात देऊन हा आजार चांगल्या पद्धतीने कमी करता येतो. पण तो वयात येईपर्यंत त्याची ट्रीटमेंट चालू ठेवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे हा संपूर्णतः आजार बरा होऊ शकतो. ही ट्रीटमेंट खूप लेंदी आहे, पण ह्यानी निसंशयपणे त्याला गुण येण्याची शक्यता आहे. तर जवळच्या वैद्याला तुम्ही जाऊन भेटा आणि त्याच्याकडनं उपचार घ्या. नक्कीच. प्रेक्षक हो, तुळस म्हटली की ती आपल्या दारात असते आणि नेहमीच आपण तिचा उपयोग करत असतो सर्दी खोकल्यामध्ये. पण तिचा अजूनही उपयोग कसा होऊ शकतो हेच आज आपल्याला डॉक्टर सांगणार आहेत. बरोबर आहे. आता इथं काही वनस्पती मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दरवेळेप्रमाणे. तर ह्या वनस्पतीमध्ये ही पहिली जी वनस्पती दिसते त्याच्यामध्ये बारीक चिंचेच्या पानासारखी ही पानं दिसतात आणि त्याला एक फळ लागलेलं तुम्हाला दिसेल. तर हे जे आहे ते गोखरू नावाची वनस्पती आहे. याला सराटे असं सुद्धा म्हणतात. गो म्हणजे गाय आणि तिच्या खुराला जे काटे चिकटून राहतात त्याला गोखरू असं म्हटलं जातं. ह्याला स्वादुकंटक असं सुद्धा दुसरं एक अप्रतिम नाव आहे. म्हणजे जे काटे जे आहेत ते खाल्ल्यानंतर गोड लागतात असे आहे. तर ह्या वनस्पतीचा उपयोग हा वृक्काच्या सगळ्या आजारासाठी करून घेता येतो. एस्पेशली किडनी फेल्युअरसाठी ह्या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. ह्याचे गुणधर्म ग्रंथकारांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की गोक्षुर हा स्वादुकृत बस्ती शोधन हा विपाको बृहणो वृष्ट्या पुष्टीदष्टाश्मरी हरहा. म्हणजे हे मूतखड्यासाठी उपयोगी आहे. ब्लॅडरला आतनं सूज येणं आणि सिस्टायटी जे म्हणतात त्यालाही हे उपयोगी आहे. स्त्रियांच्या अंगारती खूप जात असेल तर त्यासाठी ही वनस्पती उपयोगी आहे. आणि मुख्य म्हणजे आपले नेफ्रॉन्स जे आहेत वृक्कातले ते सक्षम करण्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी पडते. आणि ही एकदा सुरू केल्यानंतर आणि पोटात रसायन चूर्ण म्हणजे आवळकाठी चूर्ण, ज्येष्ठमध चूर्ण आणि गुळवेलीचं चूर्ण जर तुम्ही घेतलं तर क्रिएटिनिन लेवल आणि ब्लड युरिया हा कमी यायला लागतो. डायलिसिस टळू शकतं, डायलिसिसमधलं अंतर वाढू अरे शकतं. वा. तर अशी ही वनस्पती जी आहे ती तुम्ही वापरणं इष्ट आहे. त्याच्याजवळ दुसरी ही वनस्पती आहे ही तुळस, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर ह्याच्यात पांढरी तुळस आणि काळी तुळस असे 2 प्रकार आहेत. कोणतेही घेतले तरी चालणार आहेत. तर तुळशीच्या बिया ज्या आहेत त्या अतिशय उत्कृष्ट दाह प्रशमन करणाऱ्या आहेत. लघवीची जळजळ होत असेल, लघवी कमी होत असेल, तीक्ष्ण उष्ण पदार्थ खाल्ल्या कारणानं लघवीला रक्त पडत असेल तर अशा वेळेला इसबगोल आणि या तुळशीचं बीज आहे ते पोटामध्ये पाण्यामध्ये भिजवून घेणं हे खूप इष्ट आहे. त्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती इथं मी आणलेली आहे ती तुम्ही बघू शकता. तर हे उसाचं मूळ आहे. ह्याला कांडेक्षु असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये 5 मुळं अशी सांगितलेली आहेत की ज्याचा वापर हा किडनीच्या आजारासाठी आणि मूतखड्यासाठी केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये कुश, काश, नल, दर्भ आणि कांडेक्षु म्हणजे उसाचं मूळ असं दिलेलं आहे. याला तृणपंचमूळ असं आम्ही म्हणतो. आणि ह्याचा काढा घेतल्यानंतर मूतखडा, त्याच्यानंतर लघवीला जळजळ होणं, रक्त पडणं, वृक्क जे आहे त्याचं काम कमी होणं किंवा त्याच्यातनं पुयोत्पत्ती होऊन पू बाहेर पडणं, ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ना त्या उसाच्या मुळाने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असतात. तर उसाची मुळं आपण तोडून काढून टाकतो, पण ह्याचा वापर तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा, उत्तम उपयोग होतो. नक्कीच. उसाचा रस म्हटला की नुसता उसाचा रस आठवतो. ऊस म्हटला की उसाचा रसच आपण घेतो, पण उसाच्या मुळाचाही इतका फायदा होऊ शकतो हे आजच आपल्याला कळालं. डॉक्टर, आपण जेव्हा आपण किडनीचे आजार म्हणतो तसं लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत किंवा स्त्रियांसाठी त्यामध्येही आजाराचे प्रकार आहेत. बरोबर. आता लहान मुलांचे 2 प्रश्न
आपण बघितले तर त्यावेळेला नाळगुंज नावाचा हा आजार जो आहे सर्वांगश होत आता, की ज्याच्यामध्ये प्रोटीन्युरिया हे लक्षण असतं तो उत्पन्न होत असतो. आणि त्याच्यानंतर मग लग्न वगैरे झाल्यानंतर हनीमून इन्फेक्शन नावाचा एक प्रकरण स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. स्त्रियांचा मूत्रमार्ग हा शॉर्ट असतो, त्यामुळे त्याला इन्फेक्शन पटकन होतात आणि मागच्या बाजूला शौचाची जागा, पुढच्या बाजूला मूत्रमार्गाची जागा आणि मध्ये योनिमार्ग, याच्यामुळे त्याची इन्फेक्शन पटकन एकमेकाला होत असतात. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला स्त्रियांच्या मूत्रमार्गाचा राजयक्ष्मा म्हणजे टीबी हे लक्षण खूप वेळा आढळतं. आणि लघवीची जळजळ आणि आग होणं, खोकल्यानंतर थोडीशी लघवीला होणं हे लक्षण उतारवयातल्या स्त्रियांना बऱ्याच वेळा दिसतं. तर गर्भाशय खाली सरकल्यामुळे सुद्धा हा प्रकार घडू शकतो आणि ब्लॅडर किंवा बस्ती जो आहे त्याला सूज आल्यानंतर सुद्धा होऊ शकतं. त्यासाठी आता सांगितलेली गोक्षूर ही वनस्पती जी आहे ती खूप उपयोगी पडते. पण ह्याच्यासाठी आस्थापन बस्ती नावाच्या काही कल्पना आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत, त्या वापरल्या तर स्त्रियांचे हा आजार कमी होतात. पुरुषांच्या बाबतीत कसं होतं, जरायुज मूत्रकृच्छ्र असं सांगितलेलं आहे. 40-50च्या पुढे वय गेल्यानंतर प्रोस्टेट ग्लँड जी आहे ती वाढायला लागते आणि तिचा पोस्टिरियर म्हणजे मागचा जो लोब आहे तो शौचाच्या मार्गामध्ये यायला लागतो आणि मग त्याच्यात जी उत्पन्न होणारी लक्षणं जी असतात ना, त्याच्यामध्ये शौचालाही साफ होत नाही, लघवीलाही साफ होत नाही. आणि त्यावेळेस जर मग PSA त्यांचा जर करून बघितलं, प्रोस्टेटचा मार्कर जर बघितला तर तो खूप वाढलेला असतो आणि त्यात कॅन्सर असण्याची शक्यता बऱ्याच वेळा असते. तर अशा लोकांनी घाबरून न जाता पहिल्यांदा भल्ला तक म्हणजे बिब्याचा क्षीरपाक फळांचा सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा जर घ्यायला सुरुवात केली तर हा PSAचा रिपोर्ट जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कमी येतो असं लक्षात आलेलं आहे. त्यासाठी इतरही वनस्पती आहे, चंदनासारखी वनस्पती आहे, केशर आहे, पुननावा नावाची वनस्पती आहे आणि प्रोस्टेट घृत नावाचा एक तूप आहे आणि त्या आयुर्वेद ग्रंथामध्ये आर्शरोग अध्यायामध्ये आलेले आहे. म्हणजे मुळव्याधीच्या ट्रीटमेंटमध्ये मूत्र परिसर म्हणजे लघवीला थोडं थोडं होणं, उठून बसल्यानंतर लघवीला नीट होणं, खाली बसलं की लघवीत नीट न होणं, धार जी आहे ती लांब न पडणं, धार फुटून येणं, असे जे प्रकार असतात ते सगळे ह्या लोकांचे जे आहेत ते ह्या वनस्पतींच्या साहाय्याने कमी करता येतात. तृणपंचमूळ मगाशी सांगितले तेही ह्याच्यासाठी वापरणं हे इष्ट आहे. तर हे वयानुसार काही आजार स्त्री आणि पुरुषांना झालेले आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच डॉक्टर आपल्याला सांगतायत इतके छान छान गोष्टी, कारण त्या मुळातच किडनीचे आजार म्हटले की आपण एकच म्हणतो की किडनी मुतखड्याचा आजार किंवा वृक्काचे आजार म्हणतात, पण आयुर्वेद म्हटलं की त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला जातो. आपल्याला एक फोन आलेला आहे, सचिन बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो सर. नमस्कार सर, मी औरंगाबादून बोलतोय, सचिन रोजेकर. मला मूतखड्याचा आजार सर यापूर्वी 2 ते 3 वेळेस काढलेला आहे, परंतु वारंवार शरीरामध्ये तयारच होत राहतो आणि उजव्या साईडला पाठीची मागची बाजू खूप जास्त दुखते. आपलं वय किती? डॉक्टर म्हणता माझं वय साधारणतः 32 सर. सोनोग्राफी मध्ये दिसत नाही पण त्रास होतो आणि लघवी वाटे एखाद्या वेळेस पडून जातो बाहेर. बरं, ठीक आहे, समजला प्रश्न, देऊया उत्तर. आपण कसं आहे, सचिनजींना आता जो त्रास होतो असा खूप लोकांना असतो आणि तिथं मूळ निदान असतं ते हे मूतखडाही नसतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल पण प्रत्यक्ष गोष्टीवरतीही काही विश्वास ठेवू नका असं म्हणण्याची पाळी जी आहे ना ती ग्रंथकारांनी किंवा ऋषीमुनी सांगितलेली आहे. प्रत्यक्षम अल्पम, प्रत्यक्ष ह्या गोष्टी खूप अल्प असतात, अनल्पम अप्रत्यक्ष म्हणजे न समजणाऱ्या न दिसणाऱ्या गोष्टी खूप असतात. तसं यांचं आहे की सोनोग्राफीमध्ये किंवा एक्सरेमध्ये खडा जरी आढळला तरी तोच आजार आहे असं होत नाही. मगाशी जसं सांगितलं तशी कफाची मुळव्याध किंवा कोंब मोठ्या शौचाच्या मार्गामध्ये तर त्याला लक्षण म्हणून मूतखडा असतो आणि मूळ आजार जो आहे तो आरस्य किंवा मुळव्याध आहे. त्याच्यावरती जर तुम्ही ट्रीटमेंट केली नाही तर मूतखडे हालत नाहीत आणि वारंवार उत्पन्न होतात. तर तसं त्यांच्या बाबतीत आहे, त्यांचं निदान जे आहे ते वेगळं असणार आहे. मगाशी आपण जसं मातीतून उत्पन्न होणारा जो आजार पांडू होता त्यात झालेला मूतखड्याचा पेशंट बघितला ना, तसंच हे प्रकरण आहे. तर असे जवळजवळ 13 ते 14 आजार आहेत की ज्याच्यामध्ये लक्षण म्हणून मूतखडा येतो आणि 15व्या वेळा एकदा मूतखडा हा स्वतःचा म्हणून आजार घेऊन येतो. तर ते काय, हे आधी जवळच्या वैद्याकडे ही विचारसरणी जी आहे ना ही फक्त आयुर्वेदामध्ये आहे, काही प्रमाणात होमिओपॅथीमध्ये आहे. आधुनिक शास्त्राच्या शिवाय तो मूतखडा म्हणजे मूतखडा, कुणाचाही आणि कसाही असला तरी फक्त एकच विचार असतो. तर तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा आणि मग तुम्ही त्याचं निदान पहिल्यांदा करून घ्या. पण मला प्रथमदर्शनी असं दिसतंय की केळीच्या सोपाचा रस काढायचा, त्याच्यात तूप घालायचं आणि सकाळी संध्याकाळी 2 वेळेला 2-2 चमचे हे प्रकरण तुम्ही पोटात घ्या. पिप्पल्या आधी बस्ती म्हणून जो आहे तो तुम्ही करा आणि त्याच्याबरोबरीनं गोक्षुरादी गुगुळ चंद्रप्रभा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पोटामध्ये घ्या. तर तुमच्या शरीरामध्ये नक्की चांगले बदल घडतील आणि पुन्हा मूतखडा होणार नाही. आजचा कार्यक्रम इतका छान चालू आहे पण तुमच्यासाठी डॉक्टर परत आपल्याला काही वनस्पती दाखवत आहेत. त्या वनस्पती आपण आपल्या आरोग्य वहीत नोंद करून घ्या. यांची नोंद करणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्या विविध आजारांची भर पडत असते. बघूया आजच्या अजून वेगळ्या वनस्पती काय आहेत ते. ही आता उजव्या हातामध्ये जी माझ्या वनस्पती दिसते
हिला कोंबडा असं म्हणतात या वनस्पतीला, खूप जणांना हे माहीत असेल, कुरडू असं हिला म्हणतात, आणि बारीक काळं बी असतं याचं. तर ते बी जे आहे ते 1 चमचा कुटून घ्यायचं आणि रोज सकाळी अनशेपोटे म्हणजे काही न खाता पिता 1 कप ताकाबरोबर रोज घ्यायचं. असं साधारण 63 दिवस केलं की मूतखडा जो आहे तो विरघळायला आणि फुटायला सुरुवात होते. तर हे उत्कृष्ट औषध आहे आणि सगळ्या लोकांनी हे वापरण्यासारखं आहे. तुम्हाला मूतखडा नसला आणि लघवीची जळजळ होत असेल तरी सुद्धा हे औषध जे आहे ते उपयोगी पडू शकतं. ह्याच्याबरोबर दुसरी ही वनस्पती दिसतीये ते सगळ्यांनी बघितलेला हा नारळ आहे, पण त्याला कोंब आलेला नारळ मी इथं आणलेला आहे, तुम्हाला दिसतोय पहा. तर हा कोंब जो आहे तो वृक्काच्या आजारामध्ये ज्यावेळेला रक्त कमी होतं आणि त्याचं कारण जे आहे ते म्हणजे रक्तामध्ये लघवी साचायला लागते किडनी फेल्युअरमुळं. अशा वेळेला रक्तचंदन नावाची जी बाहुली असते किंवा रक्तचंदनाची पावडर आणि हा जो नारळाचा कोंब आहे तो एकत्र उगाळून पोटामध्ये 1-1 चमचा घ्यायचा असतो. आणि हे जेवणाच्या आधी जर औषध घेतलं गेलं तर ते वृक्कावरती काम करायला सुरुवात होते आणि वृक्काचं मूत्र गाळण्याचं जे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पुन्हा याने सुरू होतं. त्याच्याबरोबरीनं क्रिएटिन लेवल कमी येते, ब्लड युरियाही कमी यायला लागतो आणि ह्याच्या बरोबरीनं अंगातलं रक्त जे आहे ते वाढायला लागतं. तर अशी ही वनस्पती खूप उपयोगी आहे. तर हे एक वापरता येतं. दुसरी ही वनस्पती जी दिसते आपल्याला समोर हे केळीचं झाड आहे आणि त्याचा हा खाली कंद आहे. तर केळीच्या कांद्याचा आणि कालाचा रस जो आहे ना तो ज्यावेळेला आपण तुपावरती पोटात घेतो त्यावेळेस शरीरातनं तो एकाच ठिकाणाहून बाहेर पडू शकतो, तो म्हणजे मूत्रमार्ग. आणि किडनी फेल्युअरच्या लोकांना जेव्हा मूत्राचं प्रमाण खूप कमी व्हायला लागतं अशा वेळेला ह्या वनस्पतीचा रस जो आहे तो तुपावरती द्यायचा आणि मग ह्याच्याबरोबर तुम्ही पोटातली औषधं प्लस पंचकर्म जर केलं गेलं तर अप्रतिम पद्धतीने हे रुग्ण बाहेर येतात असं लक्षात येतं. नक्कीच. आपल्याला किडनीचे आजार म्हटलं की ह्या सगळ्या टेस्ट आपण करतोच, क्रिएटिनिन, युरियाची टेस्ट करतो, पण ह्या तपासण्या वेळोवेळी करणं खूप गरजेचं आहे. त्रास झाला की तपासण्या करण्याऐवजी आपण जर 40शी नंतर किंवा जसं साखरेची तपासणी करतो तसंच या तपासण्याही नक्कीच आपण कराव्या. डॉक्टर, आपली चर्चा खूप चालू आहे आणि तरी आपले विषय संपत नाहीये. सर, मेन महत्वाचा प्रश्न असा की आहारात काय बदल करावे? बरोबर आहे. कसं आहे, मसालायुक्त अन्न हे कोणत्याच आजारामध्ये उपयोगी पडत नाही. 3 पद्धतीचा आहार जो आहे तो आयुर्वेदाने सांगितलेला आहे, गीतेमध्ये सांगितलेला आहे, धर्मशास्त्राने सांगितलेला आहे. आणि आयुर्वेद त्याचा विचार सत्व, रज, तम या 3 गुणांच्या हिशोबाने करतो. तर अन्न हे सात्विक पाहिजे. गाईचं दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, मुगाची डाळ आहे, गहू आहेत, ज्वारी आहे काही प्रमाणामध्ये, त्याच्यानंतर साळीच्या लाह्या आहेत, त्याच्याबरोबर काही फळभाज्या आहेत. तर ह्या फळभाज्या आपण पोटात घेत असताना काकडी, गाजर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा घोसाळं हे सोडून इतर ज्या फळभाज्या आहेत, पडवळासारखी जी फळभाजी आहे, दुधी भोपळ्याचे काही प्रकार आहेत, हे घेणं खूप गरजेचं आहे. पंचबीज नावाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे टरबूज, खरबूज आणि काकडी वगैरेचे जे बिया आहेत ना त्या पोटामध्ये जर घेतल्या गेल्या तर वृक्काचे आजार अप्रतिम पद्धतीने कमी करता येत असतात. वेळेवरती जेवणं, वेळेवरती झोपणं, माफक पाणी पिणं आणि किडनीचा आजार असलेल्या लोकांनी पाण्याचा काढा करून घेणं हे खूप उपयोगी आहे. 1 लिटर पाणी घेऊन ते उकळायचं आणि अर्धा लिटर करायचं आणि मग ते प्यायचं. ती म्हणाल त्या ह्याला काय अर्थ आहे, पण अगदी संस्कार ही एक वेगळी गोष्ट असते आणि पोटात ते पाणी जे आहे ते सुपाच्य होतं आणि वृक्कातनं गाळण्याची प्रक्रिया जी आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढत असते. ह्याच्याबरोबर जर तुम्ही गोमूत्र जे आहे ते जर घ्यायला सुरुवात केलात तर त्याचा परिणाम वृक्कावरती खूप चांगला येत असतो. आयुर्वेदाचा असा एक सिद्धांत आहे की जो भाव पदार्थ ज्या स्रोतसातनं किंवा पोकळीतनं किंवा सिस्टीममधनं जात असतो त्या भाव पदार्थापासून ते स्रोतस किंवा ती सिस्टीम बनलेली असते. मग ज्यावरती मूत्र व स्रोतसातनं लघवी बाहेर पडते तर लघवीच्या अंशानेच ती तयार झालेली असते पूर्ण सिस्टीम. आणि तुमच्या शरीरातलं जर मूत्र असं खराब झालेलं असेल तर 8 पद्धतीची मूत्र जी आहे ती सांगितलेली आहेत आणि त्यात गाईचं मूत्र जे आहे गावठी गाईचं हे चांगलं सांगितलेलं आहे आणि ते जर पोटामध्ये अल्प प्रमाणात घेतलं तर वृक्काचे आजार बरे व्हायला मदत होते. नक्कीच गावठी गाईचं मूत्र घेणं गरजेचं आहे. सर, पंचकर्म हे आहे आणि त्या पंचकर्माद्वारे नेहमीच आपले सगळे आजार बरे होतात. या आजारात काय महत्व आहे? कसं आहे, ज्या वेळेला मळमळ, उलट्या वगैरे या रुग्णांना व्हायला लागतात आणि क्रिएटिन लेवल वाढली आहे, ब्लड युरिया वाढलेला आहे असं लक्षात येतं, त्या जवळच्या वैद्याकडे जाऊन आधी पहिल्यांदा हा आजार जो आहे तो वृक्काचा आहे हे ठरलेलं आहे आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने. पण वैद्याचं निदान हे वेगळं असू शकतं. इतका मी जे बोललो त्यापैकी वेगळं निदान असू शकतं, ते आधी करावं. मळमळ होते म्हणून इथं उलटीचं औषध देऊन चालत नाही, कारण मूत्राघात म्हणजे मूत्र कमी होणं हे लक्षण त्याच्यामध्ये असतं. तर ह्याच्यासाठी बस्ती चिकित्सा खूप उपयोगी पडते आणि त्यासाठी दिव्य जल चिकित्सा म्हणजे काय, पावसाच्या पाण्याचा बस्ती देणं हा एक प्रकार करायला लागतो. तर ह्याची मात्रा ती 350 ते 750 ml एवढं पाणी जे आहे ते शौचाच्या मार्गावर पंचकर्माच्या हिशोबाने द्यायचं असतं. ह्याच्याबरोबर मुस्तादी आपण बस्ती आहेत, काही दुधाचे क्षीर बस्ती आहेत, भाताच्या पेजेच्या बस्ती आहेत, गोमूत्राच्या बस्ती आहेत. असे प्रकृतीनुसार आणि आजारांच्या लक्षणांच्या नुसार जर ते केलं गेलं तर दम लागणं कमी येतं, अंगातलं रक्त वाढायला लागतं, सूज कमी येते,
भूक छान वाढायला लागते, उलट्या कमी येतात आणि वृक्काचं काम पुन्हा सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होते. एकदा तुम्ही डायलिसिसच्या मागे लागलात आणि त्यात अडकलात आणि बाहेरून रक्त शुद्ध व्हायला लागलं की शरीर म्हणते मी आता कशाला सुधारू आणि किडनीचे आजार वाढत जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डायलिसिस सुरू होण्याच्या आधी जर केल्या गेल्या तर उत्तम त्याचा फायदा होतो आणि डायलिसिसची गरज जी आहे ती कमीत कमी व्हायला लागते. वैद्य लोक सुद्धा रुग्णाला वाचवण्यासाठीच बसलेले आहेत आणि डोळसपणे हा विचार करूनच ते करत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून तुम्ही जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या. नक्कीच. आपला हा जो विषय चालू आहे, पण आपल्या विषयासंबंधीच आपला आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो पटकन बघून घ्या. केळीच्या सोपाचा रस 25 मिली, गाईचे तूप 10 ग्रॅम एकत्र ढवळून सकाळच्या वेळेस घेतल्यास मुतखडा, किडनीवरील सूज, लघवीला रक्त पडणे, मूत्रदाह थांबून थांबून लघवी होणे यासाठी फायदा होतो. असे 42 दिवस घ्यावे. कुरडू कोंबड्याची एक बी दररोज सकाळी 1 कप ताकासोबत घेतल्यास मुतखडा विरघळतो किंवा फुटतो. सर्व प्रकारचे मसाले हे सर्व किडनीचे आजार वाढविणारे आहेत. किडनीमध्ये सिस्ट असणाऱ्या रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांनीही त्यांच्या किडनीची तपासणी करून घ्यावी. आजचा आपला आरोग्य सल्ला आहे. नक्कीच आपला डॉक्टरांचा पत्ताही तुम्हाला बघायचा असेल तो पटकन आपण लिहून घ्यावा किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्यावा. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा पुण्याचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर 24430262. मोबाईल नंबर आहे 9595810727 किंवा 8087347921. ईमेल आयडी आहे श्रीविश्वामृत@gmail.com. आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रेक्षेपण कधी आहे तेही बघून घ्या. 19 मार्च शनिवारी मध्यरात्री 12:30 वाजता आणि 22 मार्च मंगळवारी सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रमही कसा वाटतो हेही आम्हाला जाणून घ्यायचंय. पटकन बघून या आजचा आमचा पत्ता काय तो. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुटकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे hello.ddkmumbai@gmail.com. फेसबुक आहे facebook.com/ddsahyadri.in. यूट्यूबवरही तुम्ही आमचे कार्यक्रम बघू शकतात youtube.com/user/ddsahyadri. सर, आपले कार्यक्रमाचा विषय आपला संपत नाहीये आणि आपण इतके सर विचारणा करतो आहेत. अजून सर आपण कुठल्या आहारात बदल कराल किंवा प्राणायाम आणि योगासन? बरोबर, प्राणायाम आणि योगाचा खूप फायदा होतो. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज नावाचा एक डिसीज असतो आणि यकृतामध्ये त्या वेळेला बऱ्याचशा गाठी असतात. तर हा असलेला आजार असलेले लोक जे असतात ते खूप भीतीच्या छायेखाली नेहमी असतात. तर अशा लोकांनी प्राणायामाचा वापर करावा आणि 2 सिस्टच्या मधलं जे अंतर आहे, वृक्क आहे, ते चांगलं कसं येईल ह्याच्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा त्यांनी वापर करून घ्यायला पाहिजे. तर प्राणायामामध्ये कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम आणि ओंकार जो आहे ना तो खूप उपयोगी पडतो. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जेवढी रक्ताची वाढते तेवढं रिजनरेशन ऑफ टिश्यू जे आहे ते शक्य होतं. त्यामुळे पथ्याचा आहार मगाशी सांगितला तोही करणं गरजेचं आहे. चालणं हा अतिशय उत्कृष्ट व्यायाम आहे वृक्काचे आजार होऊ नयेत म्हणून, कारण त्याने हृदयाचं कामही चांगलं राहतं, मस्तिष्काचं लोड सुद्धा कमी येतं, मन प्रसन्न राहतं आणि त्याचा वृक्कावरती खूप चांगला परिणाम येतो. मानसिकता जेवढी बिघडेल तेवढा वृक्काचे आजार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होतात आणि पोटामध्ये दोन्ही बाजूला दुखतं असं आपल्या लक्षात येतं. तर आहारातला बदल, प्राणायामाचा आता सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आणि चालण्याचा व्यायाम जो आहे तो जर केला तर वृक्काच्या आजारापासून निश्चित मुक्तता होते. सर, ज्यांना जन्मजात, अगदीच आपल्याला वेळ कमी पटकन सांगा सर, ज्यांना जन्मजात किडनीचे आजार असतात किंवा एक किडनी असते अशांसाठी काय सांगाल? अशा लोकांनी काय करायला पाहिजे की वृक्काचं जे फिल्ट्रेशनचं काम आहे तसं शरीरातल्या इतर गोष्टींच्याकडून करून घ्यायचं. यांना घाम जास्ती आणणारी औषधी आहे ती वापरायची, स्वेदन करायचं, बस्ती करून मळ जो आहे तो साफ करून घ्यायचा, मोठ्या कड्याचं लोड कमी करायचं, पोटामध्ये जाणारे विषांश हे कमी करायचे आणि सात्विकांना जर घेतलं तर त्यांना एका वृक्कावरती सुद्धा आयुष्य कंठता येतं. ब्रह्मचर्य सर पालन याच्यामध्ये काय महत्व आहे? कसं आहे, ब्रह्मचर्याचा पालनाचा पुरुषांना खूप जास्त उपयोग होतो, कारण वृक्क खराब होत असताना बरीच फंगल इन्फेक्शन जी आहेत ना ती ब्लॅडरवरती आल्यानंतर
क्रिएटिनिन ब्लड युरिया वाढू शकतो. तर सततचं जर मैथून कर्म होत असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या वृक्कावरती येतो आणि तो होऊ नये म्हणून ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. प्लस वृक्काचा आजार जर आकार जर बारीक होत असेल तर तो वाढण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. नक्की सर, हे आजार अनुवंशिक असतात का? एक शेवटचा प्रश्न. कसं आहे, रक्तदाब बऱ्याच वेळा अनुवंशिक असतो, मधुमेह अनुवंशिक असतो आणि त्याची पथ्य जी आहेत ना ते आधुनिक शास्त्राच्या पद्धतीने लोक बघतात, पण दिनचर्या ऋतुचर्या या पद्धतीने वैद्याला कोण भेटत नाही. तर लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा वृक्काचा आजार असेल तर जवळच्या वैद्याचा नक्की सल्ला घ्यावा. सर, विषय खूप मोठा आहे, तरी आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? कसं आहे, वृक्काचा आजार झाल्यानंतर तहान लागल्यावर विहीर खणायची नाही, आधीपासून प्रयत्न करायला पाहिजे. आणि घरी कुणाला वृक्काचा त्रास असेल तर घरच्या लोकांनी ते आरोग्य जपण्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, प्राणायाम, सात्विक अन्न, त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन आणि जवळच्या वैद्याचा सततचा सल्ला घेऊन जर अन्नपान जर घेतलं गेलं तर त्यांना नक्की हा आजार उत्पन्न होणार नाही. जर झालेला असेल तर लवकर बरा होईल. नक्कीच डॉक्टरांच्या या उत्तरावरच आपण थांबायला पाहिजे. पण तुमच्या सगळ्यांसाठी असंच की मूत्र हे मुळात विष आहे, त्याच्यामुळे त्याला तात्काळ विसर्जित करणं गरजेचं आहे. आपलं आरोग्य हे आपल्या हातात पेक्षा किडनीच्या हातात आहे, त्याच्यामुळे किडनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर आजचा कार्यक्रम तुम्ही परत बघा, म्हणजे तुमच्या नेहमी तो लक्षात राहील. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी उत्तम अशी माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. Thank you.